सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बलसण यांनी केली असून याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात देखील महाराष्ट्रातील पहिली जनहित याचिका दाखल केली आहे। महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून राजकीय पक्षातील पराभूत झालेल्या तसेच नाराज असलेल्या व्यक्तींना संधी देण्यात येते। मात्र महानगरपालिका अधिनियम 2012 वकील, प्राध्यापक, पत्रकार, व्याख्याते या बुद्धिजीवी घटकांसाठी स्वीकृत नगरसेवक पदाची तरतूद असताना देखील त्याचे पालन होत नसल्याचं सांगत ॲडव्होकेट मयूर बलसाणे यांनी या नगरसेवक नियुक्तीबाबत उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील पहिली जनहित याचिका दाखल केली असून याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक दिरारी, धुळे। नमस्कार, मी काही दिवसापासून धुळे शहरात तसेच महाराष्ट्रातील स्वीकृत नगरसेवक संदर्भातली माझी भूमिका स्पष्ट केलेली होती। त्याच्यात स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार, विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक घेण्यात यावे। कायद्यात तरतूद आहे की शक्यतोवर विविध क्षेत्रातील लोक घेण्यात यावे। अशी कायद्यातली तरतूद असताना देखील विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत महानगरपालिकेत घेण्यात आलेले नव्हते। त्या अनुषंगाने मी काल दिनांक 20/2/2026 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे, जेणेकरून बुद्धिजीवी लोक महानगरपालिके प्रशासनात सामावले जातील आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण होईल। बुद्धिजीवी लोकांचे जे काही अभ्यासपूर्ण प्रश्न असतील ते सभागृहात मांडले जातील। या अनुषंगाने मी जनहित याचिका दाखल केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ही पहिलीच जनहित याचिका आहे। त्याच्यामुळे यामध्ये नगरविकास खात्याला पण पार्टी केलेला आहे आणि दुसरं म्हणजे ज्युरिडिक्शनचा विषय म्हणून धुळे महानगरपालिकेला या ठिकाणी पार्टी करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी माहिती अधिकारात माहिती घेतली, त्या माहिती अधिकाराच्या कायद्याच्या जी माहिती मागवली, यात मला काही अशा गोष्टी लक्षात आल्या की कायद्यातली फक्त एकाच तरतूद लोक आजपर्यंत घेण्यात आलेली होती, परंतु विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत घेण्यात आलेली नाही। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। ही माझी शोकांतिका मी मान्य उच्च न्यायालयापुढे मांडलेली आहे। त्या पद्धतीने लवकरात लवकर निवडणुका होण्याआधी मान्य उच्च न्यायालयाने काहीतरी डायरेक्शन्स द्याव्या। यासाठी सोमवारी हे जी पिटिशन आहे माझं उच्च न्यायालयासमोर ठेवलं जाईल। यावर सुनावणी होईल। ॲडमिशन स्टेजला असल्यामुळे विनंती करून ती सुनावणी घ्यावी लागेल। सुनावणी घेतल्यानंतर जे काही होईल, महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य हे बुद्धिजीवी घेण्यात यावे, या संदर्भातली माझी भूमिका आहे। त्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयात माझी भूमिका मांडणार आहे।